समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल तर थांबा आणि ही रील नक्की बघा. बरेचदा लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, समीर मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे इमिजिएटली. त्यांना मी एक सिंपल प्रश्न विचारतो, तुमच्याकडे 7 ते 8 महिने पुरेल असा कॉर्पस इमर्जन्सी फंड म्हणून क्रिएट केलेला आहे का? समजा नसेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू नका. सगळ्यात पहिले तो इमर्जन्सी फंड क्रिएट करा. बरेचदा काय होतं की आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो, बट 2 किंवा 3 महिन्यांनी आपला जॉब जाऊ शकतो किंवा आपल्याला मेडिकल इमर्जन्सी येते. मग तोच कॉर्पस आपल्याला विड्रॉ करून त्याच्यामध्ये टाकावा लागतो. सो मी नेहमी यासाठी म्हणतो की सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्यासाठी इमर्जन्सी फंड 7 ते 8 महिन्यासाठी क्रिएट करा आणि त्याच्यानंतर जितके पण आहे त्याचं 70% सेव्हिंग तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे इन्व्हेस्टमेंट सुरू करा. समजा तुम्हाला इमर्जन्सी फंडमध्ये किती पैसे हवे आहेत आणि म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲपवर नक्की संपर्क करा. अँड फॉलो अस फॉर मोर सच एज्युकेशनल व्हिडिओज. थँक्यू.